फर्स्ट क्वेश्चन नाही आता रेकॉर्डिंगच सुरू नव्हती त्यावेळेस. चला सेकंड क्वेश्चन घेऊया. टू एस प्लस 5 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4s प्लस 13. आता बघा या केस मध्ये डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडत नाही. डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडत नाही. 13 चे असे फॅक्टर त्यांचे सम 4 होते, पडत नाही. म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन काम नाही करणार आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ शिफ्टिंग थेरम. ठीक आहे, या ठिकाणी शिफ्टिंग थेरम यूज करावा लागेल. मला डिनॉमिनेटरला स्क्वेअर कंप्लीट करायचा आहे आणि सिमिलरली तशीच ऍडजस्टमेंट न्यूमरेटरला सुद्धा करायची आहे. आता बघा एस स्क्वेअर प्लस 4s असल्यामुळे हा एस प्लस 2 चा स्क्वेअर होऊ शकतो. एस प्लस 2 चा म्हणून ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने करतो बघा. लॅप्लास इन्व्हर्स ऑफ एस प्लस 2 चा स्क्वेअर डिनॉमिनेटरला तयार होणार आहे आणि म्हणून त्या अगोदर ठीक आहे डिनॉमिनेटर अगोदर सॉल्व्ह करूया कारण न्यूमरेटरची काय ट्रीटमेंट करायची ते त्याच्यावरून ठरव. एस स्क्वेअर प्लस 4s एस स्क्वेअर प्लस 4s. आता कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी काय टेक्निक सांगितली आहे. हा जो 4 आहे त्याला डिवाइड बाय 2 करायचा. 4 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, 4 डिवाइडेड बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर. 4 अपॉन 2 होतो 2, 2 चा स्क्वेअर होतो 4 म्हणजे इथे येणार 4. दिस इज थर्ड टर्म. डायरेक्टली आपल्याला करता येते कंप्लीट स्क्वेअर साठी. ऍक्च्युअली किती होता 30. किती लिहिला मी 4. किती शिल्लक राहिला 9 हा ब्रॅकेट. आणि आता हा एस प्लस 2 चा स्क्वेअर आहे इथून इथपर्यंत म्हणून वरती सुद्धा 2s प्लस 5 आहे त्याला मी लिहिणार 2s प्लस 4 प्लस 1 कारण इथे एस प्लस 2 तयार होतो. 2s प्लस 4 मध्ये एस प्लस 2 तयार होतो तर 2 कॉमन घेतला. सो दिस इज ऍडजस्टमेंट. फर्स्ट स्टेप समजणं खूप महत्वाचं आहे. सुरुवात कशी करणार कंप्लीट स्क्वेअर मेथडने स्क्वेअर कंप्लीट केला. हा एस प्लस 2 चा स्क्वेअर होतो म्हणून न्यूमरेटर मध्ये 2s प्लस 5 ला 2s प्लस 4 जेणेकरून 2 कॉमन घेतल्यावर एस प्लस 2 तयार होईल. अशा पद्धतीने 2s प्लस 4 लिहिलं आणि आता पुढे सिम्प्लिफाय होणार. लॅप्लास इन्व्हर्स ऑफ 2s प्लस 4 मधून 2 कॉमन ब्रॅकेट मध्ये s प्लस 2 पुढे प्लस 1. डिनॉमिनेटरला हा s स्क्वेअर प्लस 4s प्लस 4 म्हणजे तो आहे s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस हा 9 म्हणजे तो आहे 3 चा स्क्वेअर. ठीक क्लिअर आहे. मग आता शिफ्टिंग थेरम यूज करू. बाय शिफ्टिंग थेरम एस प्लस 2 चा इफेक्ट जर मला काढायचा असेल ठीक आहे एस प्लस 2 चा इफेक्ट जर आपल्याला काढायचा असेल तर बाहेर काय घ्यावं लागेल ई रेस टू मायनस 2t. बाहेर घेणार ई रेस टू मायनस 2t आणि इनटू लॅप्लास इन्व्हर्स ऑफ. आता ई रेस टू मायनस 2t बाहेर घेतल्यामुळे एस प्लस 2 चा इफेक्ट निघून गेला. फक्त एस शिल्लक राहिला 2s प्लस 1 अपॉन इथं पण एस शिल्लक राहिला एस स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. Now we can find out inverse of this. Very easy. न्यूमरेटरचे दोन पार्ट आहेत. डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड होणार. So it becomes e raised to minus 2t. ठीक आहे इनटू लॅप्लास इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म आहे 2s अपॉन s स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस सेकंड टर्म 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. दिस इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2t ब्रॅकेट मध्ये. आता इन्व्हर्स टाकून देऊया. फर्स्ट याच्यामध्ये हा 2 कॉन्स्टंट आहे सो इट रिमेन्स ॲज इट इज. कोण शिल्लक राहिला s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ठीक आहे s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. त्याचा इन्व्हर्स काय असतो cos at म्हणजे cos 3t. पुढे प्लस हा आहे 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. त्याचा इन्व्हर्स असतो sin 80
अपॉन ए ब्रॅकेट कंप्लीट and that is your answer. सो हे काही जनरल एक्झाम्पल्स होते. आता इथून पुढचं जे एक्झाम्पल घेतो आहे खूप खूप महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ज्याला म्हणतात ना. सर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. ते याच्या पुढचं, हे तर जनरल आहे. अल्जेब्रिकचे तर काही नंबर्स वगैरे चेंज होऊन येऊ शकतात. कन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त. ठीक. आता याच क्वेश्चन मध्ये जर चेंज करायचं असेल तर मला काहीतरी वाटलं की थोडासा क्वेश्चन काय विचारायचा आपण चेंज करायचं. तर इथं समजा जर का मी 7 केलं, किती केला 7, इथे किती होणार हा 7 आहे 2s + 4 + 3 होणार. इथे किती होणार, इथं होणार 3, इथं होणार 3, इथं होणार 3 आणि एकदा काय तर 3 झाला की हा 3 होऊन जाणार गायब झाला. ठीक. काहीतरी अशा पद्धतीने चेंजेस होऊ शकतात. म्हणजे आपण नको होता असं थोडंसं सोपं करायचं, अशा पद्धतीने होऊ शकतं. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डिफरेंशिएशन में है ना, यूजिंग डेरिवेटिव्स, लॅप्लास इनव्हर्स ऑफ डेरिवेटिव्स. तो थेरम वापरून पुढचा क्वेश्चन. काय डाऊट असेल तर विचारून घ्या, द्यायला लागेल ना. आता डेरिव्हेटिव्ह जो वापरला जातो, लक्षात ठेवा, जो डेरिव्हेटिव्हचा जो कन्सेप्ट आहे, लॅप्लास किंवा इनव्हर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह, आपण लिहिलंय त्याच्यामध्ये. हा कधी वापरायचा असतो जनरली, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन. कारण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इनव्हर्स लॅप्लास निघत नाही डायरेक्ट, लॉगॅरिथमिकचा इनव्हर्स लॅप्लास निघत नाही. पण यांचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ना, लॉगचा डेरिव्हेटिव्ह किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचा डेरिव्हेटिव्ह, त्याचे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मात्र आपल्याला त्यांचा इनव्हर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म काढता येतो. म्हणून जनरली या दोघं केसमध्ये इनव्हर्स लॅप्लास काढत असताना डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आपल्याला वापरावा लागतो. आणि हे महत्वाचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन याच्यापैकी एखादा क्वेश्चन येतच असतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह वर आधारित. सो नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड लॅप्लास इनव्हर्स ऑफ, फाइंड लॅप्लास इनव्हर्स ऑफ cot inverse of s minus 2 upon 3. Cot inverse of s minus 2 upon 3. सोल्युशन मध्ये बघा, हा क्वेश्चन झाला. ठीक. आता आहे का आपल्याकडे या कॉट इनव्हर्सचा इनव्हर्स असतो का, इनव्हर्स लॅप्लास नसतो. पण याचा जर का डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे जनरली बघा, tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 + x² आणि कॉट इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/1 + x². काय लिहिले मी, डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. लक्षात घ्या, यांचे इनव्हर्स लॅप्लास आपल्याकडे नाहीये टेबलमध्ये, पण याचा आहे, याचा आहे, याचा आहे. 1/x चा इनव्हर्स लॅप्लास निघतो, log x चा नाही लिहितो. म्हणून मला डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा असतो. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार, लक्षात घ्या. हा जो आहे, लेट लॅप्लास इनव्हर्स ऑफ कॉट इनव्हर्स ऑफ s minus 2 upon 3 is equal to f of t. याला आपण काय म्हणूया, f of t. म्हणजे ऍक्च्युअली मला जे आन्सर पाहिजे इथं ते काय आहे, आन्सर आहे मध्ये f of t. मला f of t फाइंड आउट करायचा आहे. पुढे युजिंग डेरिव्हेटिव्ह, मी आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. सो देअरफॉर लॅप्लास इनव्हर्स ऑफ याचा घेतो डेरिव्हेटिव्ह ds ऑफ कॉट इनव्हर्स ऑफ s minus 2 upon 3 is equal to, आणि काय तो थेरम काय आहे, ज्या वेळेस आपण इकडे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो
इकडे एफ ऑफ टीचा काय होऊन जातो मायनस टी इंटू एफ ऑफ टी. ठीक आहे, इट बिकम्स मायनस टी इंटू एफ ऑफ टी. आपल्याला आन्सर एफ ऑफ टीचा पाहिजे. या साईडला आता डेरिव्हेटिव्ह काढूया. सो देअरफॉर लॅप्लास इनव्हर्स ऑफ, बघा कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग इथे एक्सच्या ठिकाणी एस मायनस 2/3 आहे, तो होणार मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एस मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मात्र इंटू 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 कोण करावा लागेल एस मायनस 2/3 चा डेरिव्हेटिव्ह आणि एस मायनस 2/3 चा डेरिव्हेटिव्ह असणार 1/3. कसा आला 1/3 कारण जो एस मायनस 2/3 आहे इट इज नथिंग बट s/3 मायनस 2/3. आणि मग आपल्याला या s/3 चा कोएफिशियंट बघायचा असतो, तो आहे 1/3. s चा कोएफिशियंट 1/3. ठीक आहे, ax प्लस b च्या फॉर्म मध्ये आहे, सो इंटू करायचा असतो आपल्याला a इंटू a करायचा असतो. हा इंटू a आहे, a म्हणजे s चा कोएफिशियंट, तो आहे 1/3. So this is equal to minus p into f of t. ठीक आहे, दोघा साइडला मायनस तुम्ही इथंच कट करून देऊ शकता, नकोच ते टेन्शन. मायनस एखाद्या वेळेस राहू नका, इथंच कट करून टाका. जनरली बऱ्याच वेळेस तो कट होतो, बऱ्याच वेळेस म्हणतो, प्रत्येक वेळेस नाही. मग आता सिम्प्लिफाय करणार लॅप्लास इनव्हर्स ऑफ, इथं बघा एस मायनस 2 चा स्क्वेअर आणि इथं कोण आहे 3 चा स्क्वेअर आहे, बरोबर. 3 चा स्क्वेअर डिनॉमिनेटरला म्हणजे 9 आहे. सो दॅट 9 इज द एलसीएम ऑफ द डिनॉमिनेटर आणि तो डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरला असल्यामुळे तो जाणार न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला काय होणार 9 इंटू 1 म्हणजे 9 प्लस इकडे एस मायनस 2 चा स्क्वेअर. इसका डायरेक्ट लक्षात घ्या 3 चा स्क्वेअर एलसीएम त्याला 9, तो 9 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर आणि हा 9 या 1 सोबत मल्टिप्लाय झाला, इथे झाला 9 प्लस एस मायनस 2 चा स्क्वेअर इंटू आहे 1/3 इक्वल टू p इंटू एफ ऑफ टी. कटिंग होते या ठिकाणी 3 1 जा 3 हे झालं कटिंग. सो देअरफॉर आता एस मायनस 2 शिफ्टिंग थेरम. ठीक आहे, आता काय करणार शिफ्टिंग थेरम, एस मायनस 2 आहे, बाहेर कोण येणार e रेज टू 2t आणि इंटू लॅप्लास इनव्हर्स ऑफ न्यूमरेटर मध्ये 3 डिनॉमिनेटर मध्ये एस मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे एस चा स्क्वेअर प्लस या 9 चा स्क्वेअर 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर. इट इज इक्वल टू टी इंटू एफ ऑफ टी. अशा पद्धतीने लिहिला जेणेकरून मला आता याचा इन्व्हर्स काढता येतो. सो दिस इज देअरफॉर e रेज टू 2t इंटू हा a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आहे, त्याचा असतो इन्व्हर्स साइन टी इज इक्वल टू टी इंटू एफ ऑफ टी. एफ ऑफ टी म्हणजे काय असणार टी इकडे डिवाइड लागणार. सो देअरफॉर e रेज टू 2t sin 3t डिवाइडेड बाय t इज नथिंग बट एफ ऑफ टी, म्हणजे जे आपला आन्सर आहे. एफ ऑफ टी हे आपला आन्सर आहे. सगळ्या शेवटी तुम्ही लिहून टाकणार देअरफॉर लॅप्लास इनव्हर्स ऑफ क्वेश्चन इज इक्वल टू e रेज टू 2t sin 3t डिवाइडेड बाय t. इकडे कोण आहे कॉट इनव्हर्स ऑफ s मायनस 2/3. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. दिस इज बेस्ड अपॉन इनव्हर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. तुम्ही शॉर्ट मध्ये ते बाजूला रिझन लिहून घेतलं, लिहून देऊ तुम्हाला. या ठिकाणी काय केलं मी ILT ऑफ डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी आपण काय केलं एस मायनस 2 ला एस मध्ये कन्वर्ट केलं, शिफ्टिंग. तुमचं नशीब चांगलं असेल तर याच्यातले आज एखादा क्वेश्चन येऊन जाईल बरं का, अगोदरच सांगतो. इट डिपेंड्स अपॉन युअर लक बाय चान्स. चला घेऊया मग नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे जातो मी.
काय नंबर मला माहिती लॅप्लास इनवर्स ऑफ लॉग ऑफ 1 प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. तो लगेच तुमच्या लक्षात आला असेल की आपण लिहिले त्या ठिकाणी लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह वापरायचा असतो. ठीक, चला लिहूया. लेट लॅप्लास इनवर्स ऑफ, हा जो क्वेश्चन आहे त्याला आता ब्रॅकेट मध्ये एलसीएम घेऊन टाकतो. ब्रॅकेट मध्ये घेऊन टाकतो एलसीएम म्हणजे काय होणार, इथे होणार एस वन म्हणजे एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड इज इक्वल टू एफ ऑफ टी. म्हणजे उत्तर आपल्याला कोणाचं पाहिजे, एफ ऑफ टीच आन्सर पाहिजे. लॉग असल्यामुळे काय करणार, डेरिव्हेटिव्ह, युजिंग डेरिव्हेटिव्ह. सो देयरफॉर लॅप्लास इनवर्स ऑफ डी डी एस, ठीक है, लैप्लास इनवर्स ऑफ ddS ऑफ log ऑफ a square plus a square upon a square is equal to minus t into f of t. So this is आता या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा लॉगॅरिथमिक फंक्शन. तर कंपोजिट फंक्शनच्या नॉलेजने आपण डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हटला तर इकडे u अपॉन v वापरावं. ते न करता लॉग चे रूल्स यूज करायचे. लॉग ऑफ m अपॉन n इज लॉग m मायनस लॉग n. ते यूज करणार. इथे होणार ddS ऑफ ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ m अपॉन n म्हणजे लॉग m माइनस log n. ठीक, and this is equal to minus t into f of t. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहून घेऊ. सो देयरफॉर लॅप्लास इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये लक्षात घ्या लॉग ऑफ s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. काय डेरिव्हेटिव्ह लॉग x चा, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x. मग लॉग ऑफ ब्रॅकेट त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 1 अपॉन ब्रॅकेट, मात्र x न होता कोण होता, ब्रॅकेट होता, म्हणून या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. आणि या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, s स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2s a स्क्वेअरचा 0 लिहिणार. Bracket complete is equal to minus t into f of t. So therefore इथे होणार लॅप्लास इनवर्स ऑफ 2s न्यूमरेटर मध्ये अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस इकडे हा स्क्वेअर या s सोबत कट होतो. सो 2 अपॉन s ब्रॅकेट कंप्लीट is equal to minus t into f of t. क्लियर आहे. Therefore आता या दोघांचे आपल्याला इनवर्स माहिती आहे. काय इनवर्स आहे, पहिल्या केस मध्ये 2 कॉन्स्टंट, इथं पण 2 कॉन्स्टंट आहे. ठीक, 2 कॉन्स्टंट बाहेर घेतला, s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे तो होतो cos at मायनस 2 कॉन्स्टंट बाहेर घेतला 1 अपॉन s. ठीक आहे, 1 अपॉन s त्याचा लॅप्लास काय ना, 1 अपॉन s चा लॅप्लास असतो 1 इनवर्स. 1 अपॉन s चा इनवर्स तो असणार 1 and it is equal to minus t into f of t. Now here we will take 2 common, ब्रॅकेट मध्ये होणार cos at minus 1. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं, minus t into f of t
मायनस टी कडे डिवाइडला येणार, so it will become 2 in bracket cos 80 minus 1 upon minus p is equal to f of t. आणि म्हणजेच f of t equal to हे जे मायनस साइन आहे या ब्रॅकेटला अप्लाय करून देऊ, तर ते होणार 2 इन ब्रॅकेट cos 80 minus 1 होता, तो जाणार 1 minus cos 80 whole divided by t. डाउट असेल तर विचारू. आता या मीटिंग मध्ये एक जण नाहीये, परत ऍबसेंट मैना, लोकेश, स्वप्न, साकिब, दर्शन, प्रतीक नाही. प्रतीकची तयारी झाली वाटतं, प्रतीक त्याला गेला एक्झाम करायला, एक्झामची प्रिपरेशन करतो. पण याच्यातला एखादा क्वेश्चन येऊ शकतो, याच्यातला एखादा क्वेश्चन येऊ शकतो. 10:15 झालेत, तुम्ही सांगणार तिथं थांबणार मी, तुम्ही चालू देणार. तुम्ही सांगणार तिथं थांबणार, तुम्ही सांगायचं नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे का, मी घेतो. नंतर घ्या सर. अभी स्टॉप कर दे सर. हा सर, नंतर घेऊ. ठीक आहे चालेल, हरकत नाही. आपण या ठिकाणी थांबूया. एक क्वेश्चन अजून, जस्ट सेकंड प्लीज. एक अजून घेऊन टाकू का क्वेश्चन? जस्ट एक सिंपल क्वेश्चन, तो याच्यावरच आधारित आहे म्हणून घेऊन टाकू लगेच, काही जास्त वेळ लागणार नाही. एक 2-3 मिनिटं अजून द्या. एक क्वेश्चन अजून स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पुढचा क्वेश्चन जो आहे या पद्धतीने आहे. डायरेक्ट या ठिकाणी क्वेश्चनच लिहितो. याच्यात चेंज करून देतो, पटकन होऊन जाईल. एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, या टाईपचा क्वेश्चन आहे. म्हणजे आता काय चेंज झाला फक्त, तर बघा याचा काढायचा आहे. हा झाला लॉग ऑफ न्यूमरेटर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर नाही आहे आता, कोण आहे तिथं एस स्क्वेअरच्या ठिकाणी एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. मग तसंच इकडे सुद्धा एस स्क्वेअरच्या ठिकाणी होऊन जाणार एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इकडे सुद्धा एस स्क्वेअरच्या ठिकाणी होणार एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक, कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू मायनस एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आला. मग इथून पुढे याची जी सेकंड टर्म आहे ती चेंज होणार. सेकंड टर्म चेंज होते का? लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साठी होतो 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 2s. याच्या सारखाच आहे, इज इक्वल टू मायनस टी इंटू एफ ऑफ टी. ठीक, सो 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इकडे होणार 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टी इंटू एफ ऑफ टी. याचा जसा 2 cos 80 आहे, याचा होणार 2 cos bt म्हणजे bt इज इक्वल टू मायनस टी इंटू एफ ऑफ टी. 2 कॉमन घेतल्यानंतर cos 80 मायनस cos bt इक्वल टू मायनस टी इंटू एफ ऑफ टी. डायरेक्ट एफ ऑफ टी चा आंसर लिखतो. ठीक आहे, मायनस टी डिनॉमिनेटर येणार, म्हणजे डिनॉमिनेटरला फक्त टी लिहितो, मायनस साइन ब्रॅकेटला देऊन टाकतो. 2 ब्रॅकेट मध्ये मायनस cos bt होता, तो होणार प्लस cos bt आणि हा होणार मायनस cos 80. सेम त्या टाईपचा क्वेश्चन होता म्हणून तो इथंच घेऊन टाकला. आणि मग बरे आपण थांबूया. उद्या सकाळी 8 वाजता